पुढील अभिव्यक्ती. नाती. आयुष्याचा अर्थ कळण्यासाठीच निर्माण होत असतात नाती. नाती जी जन्मासोबतच निर्माण होतात वा केली जातात. खरे तर जन्माला आलेला प्रत्येक जीव असतो नित्य शुद्ध मुक्त पवित्र परमेश्वरानेच त्याच्या कार्यपूर्तीसाठी निर्माण केलेला, नियत कालगणनेनुसार कालकर्म स्वभावानुसार निसर्ग नियमानुसार ज्यात काडीचाही बदल साक्षात परमेश्वरही करू शकत नाही, त्याच्या अनंत सृष्टीत वावरणारे अनंत जीवही असतात त्याच्यासारखे स्वतंत्र नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वरूप, आपापले कार्य करून स्वस्थानी स्वेच्छेने परतणारे, देहमुक्त तरीही देहयुक्त आयुष्य जगून जीवनादर्श घालून देणारे. त्यांचा अभ्यास म्हणजेच असते अध्यात्मशास्त्र, जे जीवाशिवाला आपली ओळख पटवून देणारे शास्त्र असते. तेच वेगवेगळ्या पद्धतींनी समजावून सांगण्यासाठीच परमेश्वर निर्माण करीत असतो विविध रंगारूपांनी नटलेली सृष्टी, जी असते मूळ प्रकृती आम्हा साऱ्यांचीच, स्वतः देखील समर्थ असून परमेश्वराधीन राहून संयत वृत्तीने कार्य करणारी स्वाभाविक शक्ती, जीच माया बनून दाखवीत असते मायावी परमेश्वराची विभिन्न रूपे. ईश्वर, अल्लाह, गॉड या शब्दांनी कळणारी, साऱ्याच लेकरांना समान भावनेने कवटाळणारी, ज्याची त्याची गरज ओळखून साऱ्यांनाच मदत करणारी, जीवनरूपी मोक्षमार्गावर कालक्रमण करण्यासाठी समर्थ बनवणारी, कधी प्रकृती, कधी विकृती, कधी संस्कृती म्हणून प्रकाशित होणारी शिवाची निजशक्ती, प्रत्येक जीवात श्रद्धा भक्ती रूपाने राहणारी अनुपम प्रयुक्ती, जिचे संरक्षण संवर्धन करण्यासाठीच करावयाची असते साधना, नित्याराधना, श्वास प्रश्वासांनी श्वास निश्वासांनी आयुष्यभर. असिधारा व्रत म्हणून त्याचेच हे वर्णन लेखणीतून अभिव्यक्त होत असलेले आधुनिक भजन, कीर्तन, प्रवचन, जे करीतच करावयाचे असते व्यतीत जीवन आत्मसंतोषासाठी, सोबतच स्वतःचे प्रबोधन करण्यासाठी, कथित मायामोहांच्या बंधनातही स्वतःचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी, तर सर्वांनाही त्यासाठी प्रेरित करण्यासाठी. आत्मज्योत तेवत ठेवत देवघरातील समईसारखी जिच्या प्रकाशात न्हाऊन स्वच्छ होतात सारेच, स्वच्छ करतात सूर्यालाही स्वतःच्या आत्मप्रभेने, त्याचे तेज अन प्रकाश अबाधित ठेवत. तत्सवितुर्वरेण्यम ची मंत्रशक्ती जागवणारे हे मंत्रार्घ्य भास्कराला, नित्य शुद्ध आणि सिद्ध काव्याहुती ज्ञानाग्नीला, ज्या पोहोचतात थेट महेश्वराला, ज्यामुळे प्रसन्न होतात जनार्दन, जनतेचा कौल देत साऱ्याच भक्तांना आणि त्यांच्या परमेश्वरांनाही निसर्गदत्त देणगी म्हणून निसर्गाचे संरक्षण करण्यासाठी, स्वाभाविक शक्तीचे आकलन वितरण करण्यासाठी, एक यथार्थ व्यवस्था म्हणून जी स्वनियंत्रित असते, निर्माण करते सर्व काही आपल्याच समर्थ प्रयत्नांनी, सामर्थ्य आहे चळवळीचे जो करील तयाचे ही समर्थ उक्ती सिद्ध करीत, प्रयत्नवादाचे जिवंत उदाहरण म्हणून, स्वतःचे नसीब स्वतः घडवण्याचा अनोखा वस्तुपाठ म्हणून. श्री ग. अग्निहोत्री 28/8/2017 सकाळी 6:20